25 30 40 काय नानू आज किती तुला तर माहितीये रोजचे 40 सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार होते काय हे? हा मला वाटतं बैठका मारतोयस की काय? हे बघ, एक वेळ सूर्य उगवायचा थांबेल, पण हा नानू रोज 40 सूर्यनमस्कार घालणार म्हणजे घालणार. 21 नंतर 22 ना रे नानू. मग तू 30 म्हणाला. हो, अरे निर्धार बघ रे, निर्धार बघ. अरे गणित कसलं बघतोय हा? स्वतःकडे बघ, आता माझ्याकडे बघ. बघितलंस, हे असं सगळं शरीर सौष्ठव पाहिजे. नाही, सौष्ठव उत्तमच आहे तुझं. हा. काल हे सूर्यनमस्कार कधी आणि कुठे घातलेस? अरे काल साला सगळा वेळ या घोटाळ्यातच गेला. नानू, घरात कार्य म्हटल्यानंतर अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडणार. नॉनसेन्स. ते देशपांडे ना जरा यथातथाच दिसतायत बर का. कशावरून रे नानू? अरे रीतभात संस्कार या सगळ्यांच्या नावाने बोंब आहे रे त्यांची. उंबरठ्यावरचं मापटं ओलांडताना बघितलंस ना, उखाणा कसा घेतला ऐकलास ना. नानू, त्या मुलीचे आई वडील लहानपणीच गेले. अरे पण आजी आजोबा आहेत ना, त्यांना काही कळतं का नाही सांग ना. हं? तो आजोबा दिन दुबळा गरीब असा काय आवडतो, सारखा रडत काय असतो. मी तुला सांगतो बरं का, हा म्हाताराच पक्का डांबरट असणार. अरे सारखा रडत काय बसलेला असतो. काल हॉलमध्ये सुद्धा बघितलंस ना, कुणाचा पायपूस कुणालाही नव्हता. ती मोनिकाची बहीण, काय नाव काय तिचं, हा मानसी. अरे ती नसती ना तर मी छान, हा गेला हिमालयात आणि मी इथे एकटाच काय बडबडत बसलोय. आत्या, तुम्ही इकडे? अहो या की या. वा, माझ्याच घरी मी पाहुणी आल्यासारखं वाटायला लागलंय मला. माझं स्वागत वगैरे करतेस मोनिका. मी निर्मले, तू आत्ता यावेळी? आई, आता मात्र मला खरंच या घरात मी पाहुणी झाल्यासारखं वाटायला लागलं. अगं काही नाही ग, क्लिनिकवरचं काम संपवलं आणि म्हटलं जावं लग्न घरी. तसं नाही ग, तू नेहमी बिझी असते ना आणि यावेळी तू येत नाही म्हणून मी विचारलं. या आता आत ये. आत्या, काय नमस्कार कर. अगं राहू दे. हे आत्ता कशाला, हे सगळं झालंय लग्न. अगं निर्मले, नवीन सुनबाई आहे, कौतुकाचं आहे, घे नमस्कार करून. नाही नाही, असं तिने सारखं सारखं वागणं बरं नाही तिच्याच्याने. का? अगं म्हणजे गरज नाहीये ना ह्याची. हा, आपलं घर कसं मॉडर्न आहे, त्यामुळे आल्या गेलेल्याला सारखं सारखं असं वाकून नमस्कार करतो का आपण, म्हणून म्हटलं मी. बर, आता नाचूनबाई चहा करून देईल, तो घेणार ना? हो, तू करशील ना? हो आणते. जा बाळा, जा करून आण. चल आणते मी. ये. हां, हे तुझं प्रिस्क्रिप्शन, ही तुझी औषधं घेऊन जा. पण डॉक्टर साहेब, पण पैशाचं काय करू? आता अडचण आहे हो माझी. अरे दे रे आरामात, नंतर मी आहे ना, जा. अहो पण अरे ते सांगतायत ना, जा ना घेऊन. उपकार झाले डॉक्टर साहेब. कळलं, चल. उपकार झाले. उपकार कसले? माणसाने माणसाची उपयोगी नाही पडत होते काय? किंवा आपलं एवढं नाव आहे, एवढी जुनी डॉक्टर की, एवढं दुकान काय. आपण कालचा हिशोब पूर्ण करूया का? हा, अरे हे आले. हिशोबाचं काय? अहो करू की नंतर, मी काय कुठे पळून जातोय का? नाही, वहिनी मला विचारतात म्हणून म्हटलं. ठीक आहे, आपण करू.
त्या माणसाची औषध आहेत ती माझ्या नावावर मांडा. चहा सांगू? हो. नको. अरे वा, या 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 या. नमस्कार नमस्कार, या बस. या. अगं अगं बस बस बस. अरे राहू दे, राहू दे. नो प्रॉब्लेम. कशात? ठीक. मोनिका कुठे दिसत नाहीये ती? आहे मी बोलवते. मोनिका, ए बाळा मोनिका, लवकर बाहेर ये, आजी आली आहे. ये. आत्या आई तुला नको याच्या? आजी आजी नमस्कार करते. अगं राहू दे ग. आजोबा नमस्कार करते. अगं बाई, तुम्ही नमस्कार. तुम्ही कधी आलात? आत्ता चालू. मी चहा टाकते. थांब ना, चहा बरोबर गरमागरम भजी करू? चालेल नाही? अहो नको नको, आम्ही आता लगेच निघणारच आहोत. मुद्दाम कशाला आमच्यासाठी? आओ आओ आओ, माझं ऐका. ही काय खास तुमच्यासाठी म्हणून नाही करत आहे. सकाळीच बोलणं चाललं होतं भजीवरून. त्यात तुम्ही आलात, सगळी जण मिळून खातील. काय आहे, आम्ही ठाण्याला चाललो होतो परत. म्हटलं एकदा सगळ्यांना भेटून जावं. उत्तम केलं. मोनिकालाही वाटत असेल तुम्हाला भेटावं. हो ना, पण आता काय फोन आहे, आठवण आली की बोलूच फोनवर. पण मग आत्ता बसा ना गप्पा मारत. मोनिका, अहो नको नको, त्यापेक्षा ती मदत करेल ना तुम्हाला. हो ना, मी मदतीला येते ना. मोनिका राहू दे, मी आणि अलकाबाईनी आहोत ना, आम्ही बघून घेऊ. तू बस. चला बाई, आलोच. आलेच. नमस्कार. नाही, बसा बसा. काय म्हणताय? तुम्हाला दुकानात बघितलं, म्हटलं जाऊन भेटावं. काय कसं काय? ठीक आहे. ठाण्याला जायला निघालो होतो. एक मोठं कार्य पार पडलं, पण तुमच्यामुळे ते सगळं सहज सुलभ झालं. आता काय, एका नातीला उजवलं, एका जबाबदारीतून मोकळा. खूप हलकं वाटते हो. माझ्या मुलाला शब्द दिला होता मी. अहो तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, तुमची नात म्हणजे आमची मुलगी आहे एवढं लक्षात ठेवा बस. ते बघतोच आहोत आम्ही. फार प्रेम करता तुम्ही मोनावर. अगदी नशीब काढलं बघा पोरीने. हो. येस, खूप गुणाची आहे ती. मग आता घरातला एक माणूस एकदम कमी झालं म्हटल्यानंतर तुम्हालाही थोडं जाणवत असेलच, नाही का? चालायचंच. पण मोनिका या घरात आहे, त्याचा सुद्धा खूप आनंद होतोय. आणि अहो, ही दुसरी नात आहे ना, तिच्यासाठी जगायचं आता. हो, आम्ही दरवाजे बंद करणार नाही आहोत. तुम्ही केव्हाही तुमच्या नातीला घेऊन जाऊ शकता. आजी, आम्ही आमच्या खोलीत जाऊ का? हो, जा, गप्पा मारत बस. ये ये ये, तुला एक गंमत दाखवायची, थांब इकडेच.
वाव, मस्त आहे ग तुमची रूम. आवडली ना? खूप. अजून एक गंमत दाखवायची. काय ग? बघ. वा, शिमला अँड ऑल. टू मच. आय नो. ऍक्च्युली ना मला थायलंड किंवा सिंगापूरला जायचं होतं, बट आय थिंक शिमला इज ओके. ते जाऊ दे ग, जाताय ना हनीमूनला. बघ, मी म्हटलं होतं ना तुला सगळं नीट होईल. धीर धर म्हणून. यू आर राईट. आय होप सगळं नीट होईल. हे बघ, थोडा नर्वसनेस तर असणारच ग. आफ्टर ऑल अरेंज्ड मॅरेज आहे ना. बट डोंट वरी, विक्रांत खूप चांगले वाटतात. ही इज अ रिअली नाईस गाय अँड यू विल बी व्हेरी हॅपी. आत्या, तुम्ही कशाला आलात चहा घेऊन? जाऊ का परत? नाही नाही, म्हणजे मला हाक मारली असती तर मी चहा घ्यायला खाली आले असते. हो ना. तेवढाच एक जिना नको ना तुला चढायला? म्हणून आणला चहा तुम्हा दोघींसाठी. त्यात काय बिघडलं? तुम्हा बहिणींचं काही गॉसिप चाललं नव्हतं ना? आय होप आय हॅव नॉट डिस्टर्ब यू. नाही नाही आत्या, आम्ही जनरल गप्पा मारत होतो. ताई आणि विक्रांतसाठी गीता काकींनी हे हनीमून पॅकेज दिलंय ना, तेच बघत होतो. अच्छा, हनीमून का? आत्या, आमचा चहा घेऊन झाला की मी कप घेऊन खाली येते. बरं, तुमचं चालू द्या. किती कौतुक करतात ग ताई तुझं इथे. आय एम सो हॅपी. आणि निर्मला आत्या तर किती हुशार आहेत ना ग. मस्त आहे ग त्यांची पर्सनॅलिटी. हो ग, खरंच. मग तयारी सुरू केली की नाही? हनीमून पॅकिंग? नाही, अजून नाही सुरू केली. करेन मी हळूहळू. ए, अशी काय सिरियस होतेस? हे बघ, आता या तुम्ही शिमलाला जाऊन, मग सांग ना तुझ्या हिरोला पॅरिसला घेऊन जायला. बरं, येतो आम्ही. या. अरे देवा, तुम्ही जाणार कसं ठाण्याला? मी मोबाईलवरून टॅक्सी मागवणार आहे. अरे कशाला? अरे गाडी आहे ना आमची. ड्रायव्हर सोडून येईल. ए पाक्या, अहो नको नको, आमची नात नेईल आम्हाला. गीताताई, अलकाताई, येतो बरं का. खूप केलं तुम्ही आमच्यासाठी. अहो कुठे काय, पण तुम्ही आलात खूप बरं वाटलं. जावई भेटले असते तर बरं झालं असतं. काय झालं? क्लिनिक मध्ये खूप काम असतं ना. त्याला जर आधी कळलं असतं तुम्ही येणार आहात म्हणून, तर तो लवकर येऊन बसला. हो, नाही काही हरकत नाहीये. बरं, येतो आम्ही. बरं. काम सुरू. पण एवढी घुसू नकोस आमच्या घरात. एक चांगली सून असण्याचं नाटक बंद कर. आत्या, काय बोलताय तुम्ही? अगदी खरं बोललात. आहेच माझी सून चांगली. आणि आता पुरे झाली आहे कामं, पुढे आहेतच की, हो की नाही? वा वहिनी, अगं किती लाड करशील तू सुनेचे. लायकी आहे का तुझी असलं प्रेम मिळवण्याची?
काय झालंय आत्या? तुम्ही काय बोलताय? बरं मलाच विचारतेस? व्हेरी स्मार्ट. कोण स्मार्ट आहे बाबा? निर्मला ताई, तुम्ही आज भजी नीट खाल्ली नाही का? जेवणाकडे नीट लक्ष नव्हतं तुमचं. माझं जाऊ दे ग. तिच्या घरच्यांना आवडलीत की नाही? हो, खास त्यांच्यासाठीच केली होती ना. खुश होती मंडळी. आल्या. हा. खुश नसायला जातंय काय त्यांचं? ही असली नात आमच्या गळ्यात मारलीये आणि स्वतः मात्र मोकळे झालेत. गरमागरम भजी खायला जातंय काय त्यांचं? आत्या, तुम्ही असं का बोलताय? आणि माझ्या घरच्यांना तुम्ही मध्ये कशाला आणताय? त्यांनी काय केलंय? त्यांनी फसवलंय आम्हाला. काय म्हणजे? टॅक्सी कुठे आहे तुझी? या इथेच कोपऱ्यावर आहे. अगं त्यापेक्षा प्रकाशने सोडलं असतं तुला गाडीने. नाही हो, राहू द्या. हा आजी, तुमची इच्छा पूर्ण झाली जावायला भेटायची. अगं बाई, खरंच की हो. बरं झालं हो, जाण्यापूर्वी भेट तरी होईल आमची. मी काय म्हणतो, एक एक कप चहा घ्या परत. काय झालं? अगदी वेळेवर आले जावई. सुखी वा. जावई बापू, आम्ही निघालो, ठाण्याला चाललो आता. काळजी घ्या स्वतःची. हॅपी जर्नी. साळसूतपणाचा आव आणू नकोस. पिडीक जाते मला ह्या असल्या वागण्याची. त्या हो, देव माणूस मिळालाय तुला, तुझा नवरा म्हणून. आज निव्वळ तो आहे ना म्हणून तू इथे आहेस, नाहीतर म्हणजे ओ यू डोंट गेट इट. आय नो यू आर प्रेग्नंट. अहो, तुम्ही परवा निघताय ना हनीमून साठी, म्हणून हॅपी जर्नी म्हटलं. हो, थँक्यू. बरं, येतो. हा निघा, बाय. तो पुढे मी आलो. का दात खेळ बसली तुझी? बोल ना, बोल. तुम्हाला नसली तरी देखील आम्हाला लाज आहे मोनिका. मी म्हटलं होतं ना गृहप्रवेशाच्या दिवशी, आम्ही दळवी म्हणजे ना खूप समजूतदार आहोत. पण आमच्या समजूतदारपणाचा मी तुला गैरफायदा घेऊ देणार नाहीये. एक रिस्पेक्टेबल फॅमिली आहे आमची. आज समाजामध्ये आम्हाला मान आहे. हे तुझ्यासारखी असली थेरं आमच्या घरात कुणीही केलेली नाहीयेत. तू काहीही कर ग, तुझ्या आयुष्याचं तू काहीही करू शकतेस. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. वी डॅम केअर अबाउट इट. तू आधी या घराच्या बाहेर पड. त्या दिवशी जर मला विक्रांतने थांबवलं नसतं ना, तर तुला या घरात पाऊल देखील टाकू दिलं नसतं मी. आत्या, तुम्ही हो, काही बोलू नकोस, काही बोलू नकोस. म्हणजे काय, तू आता मला काहीतरी गयावया करणार आणि मग त्याच्यावर मी तुला काहीतरी बोलणार. मग आपल्या दोघींची जी बाचाबाची होणार आणि मग घरात सगळीकडे तमाशा होणार. त्याचा सगळ्यांनाच त्रास होणार नाही का? आणि आमच्या घराचं नाव खराब होणार ते वेगळंच. त्यापेक्षा मी असं म्हणेन, शहाणी असशील ना तर अशीच्या अशी वर जा, गुपचूप जाऊन तुझं सामान घे आणि घराच्या बाहेर पड. हे काय, तुम्हाला दोघींना भेल नाही का ऐकू आली? तू आहेस? सॉरी हा, दार उघडायला उशीर झाला. हे काय, मगापासून तुम्ही दोघे उभ्या उभ्या काय गप्पा मारताय?